नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर नागदेवतेचे पूजन केले जात असतानाच वन्यजीवांचे रक्षण करणाऱ्या सर्पमित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकवस्तीतील सापांना सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडणाऱ्या येवल्यातील सर्पमित्रांना या प्रसंगी प्रमाणपत्र व टी-शर्ट देऊन गौरवण्यात आले। शिवसेनेचे गटनेते गणेश शिंदे, युवा नेते अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला। सत्कार मूर्ती सर्पमित्र या कार्यक्रमात दीपक सोनवणे, सोनू बाविस्कर, अतुल कोतवाल, गोविंद शिंदे, संजय लावरे, किशोर अहिरे, मयूर सोनवणे, रोहित सासे, अमोल भाऊसाहेब गडाख आणि दिनेश गोराडे या सर्पमित्रांचा नगराध्यक्ष राजूभाऊ लोणारी, येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना विषारी व बिनविषारी सापांची ओळख करून देत सर्पांविषयीच्या अंधश्रद्धा दूर करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले। येवला वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या आदेशाने या कार्यक्रमास वनपाल तुषार देसाई राजापूर आणि वनरक्षक गोपाल राठोड उपस्थित होते। वनरक्षक गोपाल राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानताना आवाहन केले की घरात किंवा शेतात साप आढळल्यास त्याला मारू नये। तात्काळ सर्पमित्रांशी किंवा वनविभागाच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा। या प्रसंगी युवा नेते अमोल शिंदे, विद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर अमृतसा पैलवान, खजिनदार तेजस गायकवाड, प्राचार्य सोनवणे सर, नगरसेवक एजाज शेख, अक्षय राजपूत, अरबाज शेख, बाळ्या मामा, डॉक्टर भूषण शिनकर व विद्यार्थी उपस्थित होते। प्रास्ताविक सचिन सोनवणे यांनी केले। मुक्तानंद शाळेमध्ये हा कार्यक्रम घेतल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि वन विभागाच्या वतीने एक सूचना देतो सर्वांना की हे साप मारू नये। जर साप निघाला कुठं शेतामध्ये, घरामध्ये, कुठं बाहेर रस्त्यावर तर सर्पमित्रांना फोन करावा किंवा वन विभागांना 1926 या टोल फ्री नंबरवर फोन करावा, जेणेकरून सापांचा रेस्क्यू केला जाईल आणि सुरक्षित ठिकाणी सोडलं जाईल। आज नागपंचमीच्या उत्सवानिमित्त गणेश भाऊ शिंदे आणि अमोल भाऊ शिंदे आणि सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष तसेच येवला शहराचे PI, वन खात्याचे वन अधिकारी या सर्वांनी मिळून आज सर्पमित्रांचा सन्मान केला। तसेच सर्पमित्रांना प्रमाणपत्र दिले आणि माझ्या अनुभवानुसार पहिल्यांदाच येवला तालुक्यात असा कार्यक्रम घडवला आणि मी अमोल शिंदे, गणेश भाऊ शिंदे यांचे आभार मानतो। येवला ठिकाणी नागपंचमीचा सण साजरा होत आहे। तसं येवल्यात सगळेच सण जोरात साजरे होतात, अतिशय उत्साहाने साजरे होतात। आज या नागपंचमीच्या कार्यक्रमाच्या उत्साहाच्या निमित्ताने आज नागदेवतेची सर्वत्र पूजा केली जाते। त्या नागदेवताचं कुठंतरी, सर्पाचं कुठंतरी रक्षण व्हावं, त्यांनासुद्धा एक जगण्याचा अधिकार आहे। त्यांच्याविषयी असलेल्या अनेक अंधश्रद्धा दूर व्हाव्यात आणि तसेच त्या सर्पांना पकडून कुठेही त्यांना इजा न होता त्यांची रक्षा करणारे आपले सर्पमित्रांचा सत्कार झाला पाहिजे, अशी एक कल्पना आपले शिवसेनेचे गटनेते गणेश भाऊ शिंदे यांना सुचली आणि एक आपण कार्यक्रम घ्यावा असं एक सर्व आमचे येवल्यातले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असो, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असो, तसेच या येवले शहराचेच नव्हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते आपले भुजबळ साहेब, आत्ताच नवीनच आपल्याला यसगाव ते येवला पाणी पुरवठा योजनेचं अतिशय प्रयत्नपूर्वक ती योजना येवलेवासियांसाठी आणणारे आपले समीर भाऊ भुजबळ या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे। सर्पमित्रांचा सत्कार यासाठी की कुठेतरी समाजात आपण मानवजात ही मनुष्यजात आपण जगत असताना, आनंदाने गुण्यागोविंदाने राहत असताना आपण सर्व प्राणीमात्रांची सुद्धा सेवा केली पाहिजे आणि ती सेवा करीत असताना अंधश्रद्धा बी दूर झाली पाहिजे। त्या सर्पांना संरक्षण भेटलं पाहिजे, सर्वच प्राणीमात्रांना संरक्षण भेटलं पाहिजे। ते काम करत असताना हे सर्पमित्र आपल्या
जीवावर उद्धार होऊन जीवाचे पर्वा न करता त्या सर्पांना पकडून आणि त्यांच्या जागेत जंगलात त्यांना सोडून देतात. त्या आज नागपंचमीच्या धर्तीवर त्या सर्पमित्रांचा सत्कार झाला पाहिजे आणि तो सत्कार या ठिकाणी आपले नगराध्यक्ष राजूभाऊ लोणारी, PI साहेब असतील आणि सर्वच पदाधिकारी व सर्वांनी पुढाकार घेऊन आज आपल्या येवल्या शहरातील सर्व सर्पमित्रांचा सत्कार केला आणि त्यांच्या ऋणातून थोडं तरी आपल्याला मुक्त वाता यावं आणि त्यांना कुठंतरी उत्साह यावा असं कार्य करताना त्यासाठी जो कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि तो अतिशय यशस्वी झाला आणि मुक्तानंद शाळेचे प्रिन्सिपाल प्राचार्य यांनी या कार्यक्रमाला आम्हाला मदत केली आणि शाळाचे ग्राउंड उपलब्ध करून दिले. त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. तुम्ही एखाद्या 100 मीटरच्या धावपटूला जर विचारलं जीवनात तर सेकंदावरची स्पर्धा राहते, सर्वांना माहिती आहे. शाळेत थोडं लेट झालं तर त्या विद्यार्थ्याला लेट लगेच म्हणतात, तू लेट येतो काय. वेळेचं महत्व आहे. तुम्ही इथं बसलेले सर्व शांत चित्ताने सर्वांचं मार्गदर्शन तुम्ही ऐकावं अशी आम्ही सर्व अपेक्षा करतो. विद्यार्थ्यांनो, आज जो आपण हा कार्यक्रम घेत आहोत हा यासाठी की पावसाळ्यात अनेक सर्पदंशाने अनेक ठिकाणी मृत्यू आपण पाहतो, मृत्यू झालेला. परंतु पुढं असा साप आढळला तर त्या सापाला त्वरित आपला जीव मुठीत घेऊन आणि जीवाची पर्वा न करता ते सर्पमित्र जातात आणि त्या सर्पाला पकडतात. परंतु एक लक्षात घ्या, सर्प हा काही आपला दुश्मन नाही. मनुष्याने किती विकास केला, विकास करत असताना आपण अनेक प्राण्यांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, सार्वजनिक जीवनात जगताना आज तुम्ही विद्यार्थी आहे, भविष्यात तुम्ही या गावाचे या देशाचे नागरिक होणार आणि ज्या वेळेस समाज सुधारतो, आपण म्हणतो समाज सुधारला पाहिजे, तो सुरुवातीला माझ्यापासून म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे माझ्यापासून सुधारला पाहिजे. 2 मिनिटं मी विषयाला सोडून फक्त 2 मिनिटं बोलतो, परत विषयावर येतो. विद्यार्थ्यांनो, तुम्ही समोर दिसले, मला बोलायची इच्छा होऊ राहिली. विद्यार्थी काळ हा अतिशय महत्वाचा असतो. विद्यार्थ्यांनो, मित्रांनो, तुम्ही विद्यार्थी अवस्थेत खूप अभ्यास केला पाहिजे, परिश्रम केले पाहिजे आणि कष्ट सर्वात श्रेष्ठ, याच्यात कुठलाही शॉर्टकट नसतो. आपण या ठिकाणी नागपंचमीच्या अनुषंगाने सर्पमित्रांना टी-शर्ट वाटप तसेच त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी उपस्थित आहोत. वेळोवेळी आपल्याला सर्प दिसला तर भीती वाटते, परंतु भीती बाळगण्याचं काही कारण नसतंय. आपण जर समोरच्यावर अटॅक केला असं त्याला जाणीव झाली तरच सर्प आपल्यावरती अटॅक करतो. किंवा सर्प चावला तरी घाबरून न जाता वेळेत उपचार होणं गरजेचं आहे. माणूस सर्प चावल्यानंतर 50% त्यामध्ये घाबरून जातो की आपल्याला साप चावलाय. त्यावेळी आपल्याला त्या समोरच्या व्यक्तीला आधार देणं गरजेचं असतं आणि वेळेत दवाखान्यात उपचारासाठी आणणं गरजेचं असतं. बहुतेक सर्प चावत नाही, त्याची ओळख आपल्याला नसते. कोणता सर्प चावतो, दामिन कशा प्रकारचे आहे, नाक कसा आहे याची आपल्याला जाणीव नसते, म्हणून आपण घाबरतो. आरोग्याची खात्री, सेवेत तत्पर. येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया. याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग. नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य. आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल. तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट.
न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य. आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमाड रोड, येवला. मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.